आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा इन्स्पेक्टर, मी माझी तक्रार मागे घेतो. अक्षय काय डॅड, कुणावर विश्वास ठेवावा कुणावर नाही काहीच कळत नाहीये. तुम्ही नक्की तक्रार मागे घेताय? हो, आय एम सॉरी. सॉरी सर, पण हे सगळं तुम्ही आपापसात सॉल्व्ह करायला हवं. कसं आहे ना, जेव्हा एखाद्या मोठ्या कुटुंबातून कॉल येतो तेव्हा बाहेर मीडियामध्ये खूप चर्चा होते. याच्या पुढे प्लीज काळजी घ्या. We understand. Sorry and thank you. It's all right. तू तक्रार मागे घेतलीस म्हणजे तुझा गैरसमज दूर झाला, बरोबर? नाही, गजाने सगळं खरं खरं सांगितलंच बघ तू. थँक गॉड. पण अक्षय, हाव आय विश आराध्याच्या मनातला गैरसमज पण असाच दूर करता आला असता आम्हाला तर किती बरं झालं असतं. आज ही वेळ आली नसती रे. मग तिचा आणि श्रेयसचा सुखाचा संसार आपल्याला पाहता आला असता. पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात ना रे. जे घडायचं असतं ते घडतंच. आम्हाला माहिती आहे आता या क्षणी आपल्या घरावर दुःखाचं सावट आहे, पण आपणच प्रयत्न करून आनंदाची हलकी फुंकर मारू शकतो. आई, अरविंद, आम्हाला असं वाटतं की आता आराध्याची सगळी कार्य उरकली की श्रावणी आणि अक्षयचं लग्न लावून देऊया. लग्न करणं माझी प्रायोरिटी नाहीये. श्रेयसला बरं वाटावं ही माझी प्रायोरिटी. माझ्या भावाला बरं वाटावं त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार. काहीही करून त्याला या अवस्थेतून मला बाहेर काढायचं. आणि हो, श्रेयस बरा झाला की मी श्रावणीशीच लग्न करणार. चल श्रावणी. श्रेयस बाळा, तुझी खरंच खूप काळजी वाटते रे मला. बाण असा वर्मी लागलाय ना, जो घाव तयार झालाय ना बाळा, तो आराध्याखेरीज कधीच भरून येणार नाही. आराध्याचे तुला भास होत आहेत यात मला नवल काहीही वाटत नाही. काठी दे. आई, आपल्या घरात काय चाललंय ना मला खरंच कळत नाही. अक्षयने पोलिसात रितसर तक्रार केली होती. पोलीस घरी आले होते. ते गजाला घेऊन आले. त्या गजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अक्षयने केलेली कंप्लेंट परत मागे घेतली. अहो, हा गजा आपल्या यशोधरेसाठी बेकायदेशीर कामं करतो.
यशोधरेला त्याला पैसे देताना बऱ्याच वेळा पाहिलंय मी. पोलिसात तक्रार झाली होती, पोलीस यशोधरेला घेऊन गेले असते, रितसर चौकशी झाली असती, आराध्याचा मृत्यू कशामुळे झाला, कुणी केला, हे सगळं क्लिअर झालं असतं. पण तसं काहीच झालं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये यशोधरा सामील आहे की नाही हे पण कळलं असतं ना. तसं काहीच झालं नाही. मला कळत नाही काय करावं आता. अरविंद, आता हे सगळं बाजूला ठेवूया. आधी ह्याला बाहेर काढायला हवं या सगळ्या परिस्थितीतून. त्याला सांभाळायला हवं, स्वतःच्या पायावर त्याला उभं करायचंय. मग बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तोच शोधून काढतोय की नाही ते. श्रेयस, ए श्रेयस, उठ उठ बाळा. श्रेयस, उठ बाळा. डॅड, आजी, अरे तुम्ही कधी आलात? अरे आम्ही आताच आलो. तू झोपला होतास ना, म्हणून तुला नाही उठवला. कसं वाटतंय रे आता? मस्त वाटतंय. काही त्रास तर होत नाहीये ना? नाही, कसला त्रास. चल, मग जरा 2 घास खाऊन घे. औषधं घ्यायचीत ना मग. तुम्ही जेवलात दोघं? हो हो, आम्ही जेवलो. मी आलो होतो तुला इथे तुला उठवायला, पण झोपला होतास ना, तर म्हटलं झोपलाय तर म्हटलं नंतर येऊ आपण वरती. बर, तू जेवण घे, जेवण घे. बर. नक्की जेवलात ना? हो. मस्त झाली हा भाजी. दोन घास मी खाल्लेत. आता ठरल्याप्रमाणे आपण एकत्र जेवायचंय, त्यामुळे 1 घास तू खायचास. श्रेयस, अरे बाळा, कोणी नाहीये तिथे. आजी, अगं तू चेष्टा करतेस का माझी? आजी बघ कसं बोलते. तू खात नाहीस म्हणून म्हणते ती असं. घे खा. श्रेयस, तुला जास्त गरज आहे ना, आधी तू जेव बरं. अरे तू जेवणार नसेल तर मी जेवणार नाहीये, माहितीये ना तुला. किती हट्ट करतोस तू. जेव आधी तू. मी हट्ट करतोय. तू 1 घास का, मी 1 घास खाईन. फेअर इनफ. घे. That's like my good wife. आता कसं खातेस? आता मी पण खाणार. डोंट वरी. श्रेयस, बाळा, तुझी अवस्था बघवत नाही रे मला. लवकर बरा हो.